दर गुरुवारी महिलांना स्वयंपाकाला संध्याकाळी सुट्टी, असं जर असेल तर किती छान ना. तर तसंच आहे माझं माहेर म्हणजेच परभणी येथील रेणुकानगर इथे दर गुरुवारी सर्व कॉलनीतील महिलांना आणि जेही येतील त्यांना दर गुरुवारी स्वयंपाकाला सुट्टी संध्याकाळी असते. रात्रीचं जेवण कुणीही बनवत नाही. सर्वात जणांना मंदिरात जेवायला असतं आणि प्रत्येकाच्या पंगत ठरलेल्या आहेत. 1 वर्षाच्या पंगत पूर्ण बुक झालेल्या आहेत बरं का तिथे. आता तिथे देव कोणते कोणते आहेत तर गणपती आता बसवलेले आहेत आणि असेही 12 महिने गणपती असतातच गणपती आहेतच तिथे आणि हे बसवलेले आहेत गणपती. त्यानंतर आता इथे विठ्ठल रुक्मिणी आहेत. त्याच्यानंतर हे नेहमी जे राहतात ते गणपती आहेत. तळघरामध्ये खाली गजानन महाराज आहेत आणि बाजूलाच मारुती पण आहेत. तर आता इथे वडिलांना मी सांगते की हार पेढे वगैरे आणलेले आहेत म्हणून, तर ते म्हणू लागले कशाला आणलीस. मी म्हणलं आता आरती आहे म्हटल्यावर लागणार ना या सर्व गोष्टी. तर ते म्हणले ठीक आहे आणि तिकडून मग ते सगळी व्यवस्था बघत होते करत होते. तोपर्यंत सगळा महिला वर्ग पुरुष वर्ग आलेला होता. सगळे भजनात दंग होते. हरिपाठ वगैरे झाला आणि दर गुरुवारचं हेच प्रोग्राम इथे दर गुरुवारी असतो न चुकता. पाऊस असो पाणी असो उन्हाळा असो सगळ्या काही गोष्टी. इथे वडिलांना मी म्हणत होते की तुम्ही आरती करा म्हणून, पण त्यांचं म्हणणं होतं नाही तुम्हीच आरती करा म्हणून. मग आम्ही जोडीने आरती केली, वडिलांनी केली नाही. आणि इथे गजानन महाराजांची आरती आणि इथलचं स्वयंपाकसुद्धा इतका छान चविष्ट असतो आणि साधा सिंपल जेवण असतं. वरण भात भाजीपोळी नव्हे तर पिठलं भाकरी, जे की गजानन महाराजांना खूप प्रिय आहेत. पिठलं भाकरी आणि कोणताही एक गोड पदार्थ असतो आणि ठेचा. साधं सिंपल जेवण असतं आणि दर गुरुवारी न चुकता होतं. तर या प्रकारे आपल्याही कॉलनीमध्ये अशा प्रकारचे प्रोग्राम व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ठेवा मग प्रस्ताव तुमच्या कॉलनीतील सर्व समोर. तर हा व्हिडिओ कसा वाटला, इथलची प्रथा कशी वाटली रेणुकानगरमधील, आणि व्हिडिओ कसा वाटला तर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.